या हाताचं त्या हाताला कळलं नाही, ते फक्त देवाला माहीत असलं पाहिजे. असं दान जे असेल तेच खरं दान. बाकीचे जे असतं त्याचं सगळं काही आउटपुट सगळं काही असतं ते इथंच मिळून जातं, वरती लिहिलं जात नाही. म्हणून ज्याला वरच्या अकाउंटमध्ये टाकायचं असेल त्यांनी ही सिस्टम करता आहात तर समजून घ्या, निस्वार्थ दान हे गरजेचं आहे. तरच शाश्वत स्वास्थ्य मिळेल, अन्यथा टेम्पररी स्वास्थ्य मिळणार आहे. कारण देवाला कर्मण्यवाधिकार असते, ह्या नुसार द्यावाच लागणार आहे आपल्याला. परंतु शाश्वत पाहिजे असेल तर दान महत्त्वाचं आहे, सेवा महत्त्वाची आहे. कुठं द्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे का आपल्याला ध्यान करायचे, कारण मनामध्ये खूप सारी निगेटिव्हिटीज आहे. आता जरी तुम्ही इथं ऐकताय माझं बोलणं तरी पण 75% जे तुमचं माइंड आहे त्याला आज्ञामन म्हणतात. ते बसल्या बसल्या तुम्ही मुंबई नाशिक पुन्हा कुठल्या कुठं फिरून येत आहे, तुम्ही कुठल्या कुठं जाऊन येत आहे. काहींना असंही वाटत असेल आता किती वेळा आवरणार, कधी आवरणार. मनामध्ये आपल्या कंट्रोल नसतो, आपण असं मनात त्या मनात बोलत राहतो. आणि मग काही लोक झालं काही हसले का मग आपण म्हणतो काय झालं काय बोलले, म्हणजे आपलं मन कुठं होतं, कुठंतरी ढोकळा खायला गेलेलं होतं. म्हणजे म्हणायचं काय असतं, या आज्ञा मनामध्ये आपला कंट्रोल नाही. त्यामुळं माणूस 40-50 वर्षापर्यंत चांगला वागतो आणि अचानक त्याला काहीतरी वेगळंच धक्के यायला लागतात. मग आपण म्हणतो याला काय झालं काय माहिती नाही, इतके दिवस तर चांगला होता. मग काय झालं तर आज्ञा मनामध्ये असलेली घाण, ही जन्मजन्माची असलेली घाण, कचरा, निगेटिव्हिटी ही अचानक बाहेर येते. ही आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे. म्हणून हिला कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर ध्यान करणं आवश्यक आहे. जर मनाची पॉवर कंट्रोलमध्ये असेल, पॉवरफुल असेल तर आपल्याला कुठलाही आजार जो आहे तो लवकर जवळ येत नाही. म्हणून आपल्याला काय सांगितलं जातं, मनाचं स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भगवंताने पण वारंवार गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे, मैया वेश्य मनोय माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परवेपेता तेमे युक्त तमामता. वारंवार सांगितलेलं आहे, मनमना भव मत्भक्तो मध्याची माम नमस्कुरु माम अवश्यसी युक्तोय आत्मा नमस्परायणा मच्चित्ता मद्गत प्राणा. अहो कमीत कमी 100 श्लोक मनावरती देवाने सांगितलेले आणि आपण देवाला मनच देत नाही. म्हणून देवाजवळ बसाल त्यावेळेस हा डोक्यातला कचरा बाजूला काढून ठेवा. म्हणून मंदिरात जाताना चप्पल बाहेर काढतो आपण. चप्पल म्हणजे माझा अहंकार, पद, प्रतिष्ठा, पैसा, ज्ञान, जेव्हा हे बाहेर काढलं मी फक्त तुझा मुलगा म्हणून आलेलो आहे, हे ज्यावेळेस आपण डोक्यात घेऊन जाऊ तेव्हा खरा देव भेटणार आहे. तर हे जे आहे हा कचरा बाहेर काढून आपल्याला ध्यान करायचंय. मग ध्यान करताना काय होतं तर आपलं मन लागत नाही. आपल्याला अचानक कुठल्या कुठल्या गोष्टी आठवतात. हे होणार याला 12 वर्ष पण लागतील, पण बसायची सवय लागा. मनाला ओढून ताणून बसवायची सवय लागा. कुठंतरी मन कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागेल, एकाग्र व्हायला लागेल आणि जितकं मन पॉवरफुल व्हायला लागेल तेवढं शाश्वत स्वास्थ्य मिळायला लागेल. भगवंतामधील आपली दुरी ही कमी व्हायला लागेल. आणि मग जेवढा आपण भगवंताला मन देऊ तेवढा वेळ भगवंत आपल्याला देतो. कारण देवाला आपले पैसे लागत नाही. ज्यांनी ब्रह्मांड बनवलं त्याला आपले काय पैसे लागत आहेत. देवाने गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे की तुझं मन मला हवंय. हे मन आपण जेवढं भगवंताला देऊ, हे यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्, देव तेच आपल्याला देणार आहे, पण 1000 पटीने देणार आहे. मग आपण देवाला जर वेळ देत असू तर आपल्या प्रॉब्लेममध्ये देव आपल्यासाठी धावून येईल. नाही तर देवाला रिकामा वेळ नाही, त्याला ब्रह्मांड सांभाळायचं आहे, आपल्या आजारासाठी तो धाव येणार नाही. म्हणून देवाला आपल्याला वेळ द्यायचा आहे, म्हणजे ध्यान करायचे. म्हणून या 3 गोष्टी लक्षात ठेवा. रसार करून शरीर शुद्धी करायची आहे, त्याच्यानंतर ध्यान करून मनाची शुद्धी करायची आहे, आणि सेवा दान वगैरे करून आपल्याला आत्माची आणि मनबुद्धीची या तिघांची शुद्धी करायची आहे. त्यासाठी हा रस्ता आपल्याला फॉलो करायचा आहे. असं वाटतं की आता भरपूर वेळ झालेला आहे, अजूनही माझ्याकडे बोलण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपण काय करू त्याला थोडंसं थांबू. आपण आता जे काही आहे पुढचा विषय कंटिन्यू करू. आणि आपलं एकदा जेवण झालं, कच्च्या आहाराचा आस्वाद घेतला का त्यानंतर आपण मग पुढचा विषय ज्यांना ऐकायचा असेल, काही प्रश्न असतील तर त्यासाठी आपण पुढचा वेळ घेऊ. तर आता मी इथं जे आहे माझ्या वाणीला विराम देतो आणि भगवंताकडे एकच मागणं मागतो, तर सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम्.